वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य हा आता उठण्याचा प्रयत्न करत असतो, पण अचानक त्याच्या हातात कळ येते आणि त्याला त्रास होतो. त्यावेळी त्या ठिकाणी कुमुदिनी आजी येते. कुमुदिनी शौर्याला म्हणत असते, शौर्य अरे काय चाललंय, काय काय करतोयस तू हे? त्यावर शौर्य सांगत असतो की आजी अगं मला उठायचं आहे, मला इकडनं या खोलीतनं लवकर बाहेर पडायचं आहे. त्यावर आजी म्हणते, अरे हो मग पडशील ना, त्यासाठी इतकी घाई काय? अरे शौर्य तुला सध्या आरामाची गरज आहे, डॉक्टरांनी काय सांगितलं आहे तुला लक्षात आहे ना? त्यावर शौर्य म्हणतो, आजी मला ऊर्जाला भेटायचं आहे. आजी म्हणते, अरे हो मग भेटशील की, त्यासाठी सुद्धा इतकी घाई काय? शौर्य म्हणतो, आजी अगं घाई आहे, ऊर्जाच्या केसची इयरिंग आहे पुढच्या 10 दिवसात. त्याबरोबर आजी म्हणते, काय? त्यावर शौर्य सांगतो, हो त्यासाठी मला लवकर बरं व्हायचं आहे. आजी म्हणते, शौर्य अरे 10 दिवसात तू आरामात बरा होशील. त्याबरोबर शौर्य म्हणतो, आजी मला काय फक्त कोर्टात जाण्यापुरतं बरं नाही व्हायचं आहे, मला ऊर्जाची मदत करायची आजी या केसवरती. त्याबरोबर आजी म्हणते, अरे ऊर्जा काम करतच असेल की जोमात. त्यावर शौर्य सांगतो, आजी अगं मला जाऊन तिला पहिलं मी लग्न करत नाही आहे ही गोष्ट सांगायची आहे, कारण त्यामुळेच ऊर्जा सगळ्यात जास्त अस्वस्थ असणार आहे. इतक्यात त्या ठिकाणी डॉक्टर येतात. डॉक्टरांनी शौर्याचं मला लवकर बरं व्हायचं आहे हे बोलणं ऐकलेलं असतं. आता शौर्याला लगेचच म्हणतात, मी अगदी म्हणजे हा मुलगा लहान असल्यापासून याचं बघतोय हा, नाही म्हणजे याची तब्येत कितीही बरी नसली तरीही याचा पहिला प्रश्न एकच, डॉक्टर अंकल मी बरा कधी होणार आणि मी शाळेत कधी जाणार? अरे शौर्य बाळा, तेव्हा तुला हा प्रश्न पडायचा, पण तेव्हा तुला कॉमन सर्दी ताप असायचा, पण आता तुला गोळी लागली होती. त्याबरोबर मग आता लगेच शौर्याची आईसुद्धा विचारते, पण याला बरं व्हायला डॉक्टर किती वेळ लागेल, हा कधीपर्यंत बरा होऊ शकतो? त्यावर डॉक्टर म्हणतात, अगदी आत्तासुद्धा लवकरच बरा होऊ शकतो शौर्य, पण त्यासाठी आपल्याला हलकी हलकी एक्सरसाइज करावी लागेल. शौर्य म्हणतो, ठीक आहे डॉक्टर काका, आपण करूया एक्सरसाइज, मला लवकर बरं व्हायचं आहे. त्यावर शौर्याला डॉक्टर म्हणतात, ठीक आहे मग उद्यापासून सुरू करूया. आजी म्हणते, मग आमचं शौर्य नक्की लवकर बरा होईल, कारण मुळात बरं होण्याची इच्छा आमच्या शौर्यालाच आहे. काय डॉक्टर? त्याबरोबर आई म्हणते, पण त्रास नाही ना होणार काही डॉक्टर? त्यावर डॉक्टर म्हणतात, नाही नाही नक्कीच नाही, पण आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. शौर्य म्हणतो, मी तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही पद्माला घरी घेऊन येते. ती पद्माला सांगते, पद्मा हे बघ, आता आपल्या हातात फक्त 10 दिवस उरले आहेत या केसवर काम करण्यासाठी. 10 दिवसांनी इयरिंग आहे आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त मदत लागणार आहे तुझी. मी जेव्हा सांगेन तेव्हा तुला मला मदतीसाठी यावं लागणार आहे. इतक्यात तिकडे पूर्वा येते आणि म्हणते, काय गं एवढी कसली लगबग आहे? त्यावर ऊर्जा सांगत असते, आई पद्माच्या केसची इयरिंग पुढच्या 10 दिवसांनी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी मला ही केस जिंकायची आहे म्हणजे जिंकायची आहे. त्याचबरोबर पद्मा म्हणत असते, ताई तू काही काळजीच करू नकोस, तुला जी काही मदत लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. ऊर्जा म्हणत असते, आता सध्या माझ्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी फक्त आणि फक्त ही केस महत्त्वाची आहे बास, त्या व्यतिरिक्त माझ्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्याने डॉक्टरांना सांगितलेलं असतं की आपण आजपासूनच एक्सरसाइज करूया, त्यामुळे डॉक्टरांनी शौर्याची एक्सरसाइज सुरू केलेली असते. दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा हिने केसवर काम सुरू केलेलं असतं, तर इकडे तिसऱ्या बाजूला हर्षवर्धनने सुद्धा आता त्याचं काम चालू केलेलं असतं. हर्षवर्धनसुद्धा आता केसची इयरिंग अगदीच 10 दिवसांवर आलेली असते, त्यामुळे जोमाने काम करत असतो. अगदी एकूण एक कागदपत्र तो चाळून बघत असतो, स्वतः प्रत्येक गोष्टीवरती तो काम करत असतो आणि त्याच्या मदतीला आदित्य तर असतोच. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धनला हरवण्यासाठी किंवा ऊर्जाला जाऊन भेटण्यासाठी शौर्याच्या जीवाची मात्र अगदी धडपड सुरू असते. शौर्य रोज स्वतःला होत असलेल्या वेदनांबरोबर झगडत असतो, स्वतःला होत असलेल्या त्रासाबरोबर झुंज देत असतो आणि बरं होण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असतो. त्याला होत असतो त्रास एक्सरसाइज करताना, पण ऊर्जासाठी तो सगळं सहन करत असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा आणि पद्मासुद्धा त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतात केस जिंकण्यासाठी, सर्व गोष्टी व्यवस्थित मिळवण्याचे. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धनलासुद्धा कुठल्याही परिस्थितीत केस जिंकायचीच आहे, त्यामुळे हर्षवर्धनसुद्धा अगदी प्रत्येक एकूण एक बारीक गोष्टीवरती लक्ष देत असतो, सर्व अगदी तो व्यवस्थित करत असतो. आदित्यला तो सांगत असतो आणि आदित्यसुद्धा
त्याला तशी मदत करत चाललेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हळूहळू एक्सरसाइज रोज करून करून शौर्याची तब्येतसुद्धा सुधारत चाललेली असते. हळूहळू आता शौर्याला चालायला येऊ लागतं, मग हळूहळू वॉकर घेऊन चालायला लागतं. त्यानंतर मग हाताची एक्सरसाइज शौर्य करायला लागतो. तर इकडे आता ऊर्जा ही कॅलेंडरवरती दिवस मोजत असते. तर आता शौर्याला होणारा त्रास हाताची एक्सरसाइज करतानाचा पाहून आता इकडे घरामध्ये सगळ्यांनाच खूप अवघड वाटत असतं. पण शौर्य मात्र हार मानत नाही आणि आता एक दिवस असा येतो जेव्हा शौर्य हा पूर्णपणे बरा होतो. आता शौर्य बरा झाल्यानंतर एक दिवस एक्सरसाइज करत असताना त्या ठिकाणी कुमुदिनी आजी येते. आता आजी येते आणि शौर्याला म्हणत असते, अरे वा, एकदम फिट अँड फाईन झाला आहेस ना, चल आता मस्तपैकी खूप दिवसांनंतर एकत्र ब्रेकफास्ट करूया. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही आजी, त्याआधी माझं खूप महत्त्वाचं काम आहे. आजी म्हणते, आता काय? शौर्य म्हणतो, मला पहिलं जाऊन ऊर्जाला भेटायचं आहे, बाकी काही नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ऊर्जा ही लगबगीने निघालेली असते घरातनं. इतक्यात त्या ठिकाणी आई येते. पूर्वा ऊर्जाला म्हणते, ऊर्जा 2 मिनटं वेळ आहे का गं? मला 2 मिनटं तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ऊर्जा म्हणते, आई अगं असं विचारतेस काय? बोल ना, तुला काय बोलायचं आहे ते. त्यावर आई म्हणते, मला शौर्यबद्दल बोलायचं आहे. शौर्याचं नाव घेताच ऊर्जा शांत होऊन जाते. लगेचच पूर्वा तिला म्हणत असते, नाही मला माहिती आहे तुला या विषयावर सध्या तरी काहीही बोलायचं नाही आहे ते, पण तरीही मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचं आहेच. ऊर्जा म्हणते, मला शौर्यबद्दल काही बोलायचं नाही आई. इतक्यात त्या ठिकाणी शौर्य चाललेला असतो. शौर्य दरवाजात उभा राहून बोलतो. शौर्यबद्दल बोलायचं नाही आहे म्हणजे शौर्याला भेटायचंही नाही आहे, त्याच्याशी बोलायचं नाही आहे, असंही काही आहे का? आता इतक्यात ऊर्जा शौर्याला दारात बघते आणि खुश होते. ती लगेच त्याला म्हणते, शौर्य, अरे तू दारात काय करतोयस? ये ना, ये आतमध्ये ये प्लीज. त्याबरोबर मग शौर्य हा लगेचच आत येतो. आतमध्ये आल्यावर मग आता लगेच शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, तुला भेटायचं होतं म्हणूनच इकडे आलो. त्याबरोबर मग आता लगेच पूर्वासुद्धा त्याच्या तब्येतीची चौकशी करते. शौर्य बरा आहे हे तिच्या लक्षात येतं. मग ती शौर्याला म्हणते, शौर्य बाळा, तुझ्यामुळे खरंच माझ्या ऊर्जाचा जीव वाचला. पण जी गोष्ट मी नेहमी ऊर्जाला सांगत असते तीच गोष्ट तुलाही सांगते. असं जीवावर उधार होऊन काहीही करायचं नसतं रे. त्यावर शौर्य म्हणतो, काय? म्हणजे माझ्यासमोर ऊर्जावर हल्ला होणार आणि मी फक्त काय बघत राहायचं होतं? त्याबरोबर ती म्हणत असते, तसं नाही म्हणायचं मला. बरं, मला तुम्हा दोघांशी थोडं महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. त्याबरोबर आता शौर्य म्हणतो, काकू. त्याबरोबर ती म्हणते, हो बोलायचं आहे. मला सांग, तुझं ऊर्जावर प्रेम आहे? त्यावर शौर्य म्हणतो, तुम्हाला हे एवढं झाल्यानंतरही हा प्रश्न पडला आहे काकू? त्याबरोबर ती म्हणते, शौर्य, मला माहीत आहे तुझं लग्न अर्पिताबरोबर ठरलं आहे ते, पण सध्या आपण असं गृहीत धरूया की तुझं लग्न अर्पिताबरोबर नाही ठरलेलं. आता सांग मला, तुझं आहे का रे ऊर्जावर प्रेम? त्याबरोबर मग आता शौर्य हा होकार देतो. त्याबरोबर मग पूर्वा म्हणत असते, ठीक आहे, मग आता हाच प्रश्न ऊर्जा मला तुलाही विचारायचं आहे. तुझं आहे शौर्यावर प्रेम? तुला करायचं आहे का शौर्याशी लग्न? आता शौर्याशी लग्न करायचं आहे का हा प्रश्न विचारल्यावर ऊर्जा निरुत्तर असते. पूर्वा म्हणत असते, ऊर्जा, मी काहीतरी विचारते तुम्हाला, मला उत्तर हवं आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही, मला शौर्यबरोबर लग्न नाही करायचं आहे. त्यावर शौर्य ऊर्जाकडे बघू लागतो. ऊर्जा म्हणते, हो हेच सत्य आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं काय बोलतेस तू हे? काकू अहो तुम्ही तरी सांगा ना, समजवा ना हिला काहीतरी, काय सुरू आहे हे सगळं? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज, हे बघ मी जे बोलते ना ते बरोबर आहे. मला नाही करायचं आहे तुझ्याशी लग्न. माझ्या वडिलांच्या मृत्यूला जो व्यक्ती कारणीभूत आहे त्याच्या मुलाशी मी नाही लग्न करू शकत. तिला आई विचारते, हे सगळं तू माझ्यामुळे तर करत नाही आहेस ना? त्यावर ऊर्जा म्हणते, अर्थात नाही ग आई, मी तुझ्यामुळे का घेईन हा एवढा मोठा निर्णय? मला नाही करायचं आहे शौर्यबरोबर लग्न, बाकी इतर काहीही कारण नाही आहे. त्याबरोबर मग आई म्हणत असते, ऊर्जा अगं नक्की तुझ्या मनात हेच आहे ना? त्यावर ती म्हणते की हो ग, खरंच. त्यानंतर मग आता शौर्य म्हणतो, काकू मला ऊर्जेशी थोडं बोलायचं आहे. ऊर्जा प्लीज, काकू मला परवानगी द्या. त्यावर ती म्हणते, अरे पण शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो, काकू प्लीज, मला खरंच ऊर्जाबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मला परवानगी द्या.
त्याबरोबर ती म्हणत असते, मला माहिती होतं ऊर्जाचं उत्तर हेच असणार आहे, पण ठीक आहे, तुला हवी आहे परवानगी तर मी देईन. पण ऊर्जा हेच उत्तर देईल हे मला माहीत होतं, म्हणूनच खरं तर मी तुम्हाला हे प्रश्न विचारले होते. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, हो ना, पण मला ऊर्जाबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण काहीही झालं तरी मला ऊर्जेशीच लग्न करायचं आहे, कारण माझं ऊर्जावर खूप प्रेम आहे. मी ऊर्जेशिवाय नाही राहू शकत काकू, आणि त्यामुळे मला ऊर्जा हवी आहे. बस प्लीज तुम्ही फक्त आम्हाला एकत्र बोलण्याची परवानगी द्या. त्याबरोबर मग ती म्हणते, ठीक आहे, दिली परवानगी, बोल, तुला ऊर्जाबरोबर जे बोलायचं आहे ते बोल. त्याबरोबर मग शौर्य हा ऊर्जाला म्हणू लागतो, ऊर्जा चल माझ्याबरोबर चल. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, हे बघ, तुला जे काही बोलायचं असेल ना ते तू इथेच माझ्याशी बोल, आपण इथेच बोलूया. शौर्य म्हणतो, ऊर्जा तू इथे काय उत्तर देशील ना त्याचा अंदाज ऑलरेडी आला आहे मला. ऊर्जा आता शौर्यकडे बघू लागते. शौर्य म्हणतो, हो खरं बोलतोय मी, तू इथे काय उत्तर देशील ते मला माहिती आहे, त्यामुळे चल. त्यावर ऊर्जा म्हणते, कुठे? शौर्य म्हणतो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस आणि मी सुद्धा तुझ्याशी खोटं बोलू शकणार नाही, चल. त्याबरोबर आता ऊर्जाला कळत नाही शौर्य तिला कुठे घेऊन चाललाय, पण शौर्य आता तिला हाताला धरतो आणि घेऊन येतो त्यांच्या त्या नेहमीच्या चहाच्या टपरीवरती. आता चहाच्या टपरीवरती आल्यानंतर ऊर्जाला तो म्हणत असतो, बस इकडे ऊर्जा. ऊर्जा तिथे बसते. ती शौर्यला विचारते, पण शौर्य तू मला बरोबर इथेच का घेऊन आलास, आपण इथे का आलो? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा अगं असं काय करतेस, आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार आहे हा स्पॉट, म्हणून मी तुला इथे आणलं. याच ठिकाणी आपण खळखळून पोटभर हसलो, याच ठिकाणी आपण एकत्र चहाखारी खाल्ली आहे, याच ठिकाणी मी माझ्या मनातल्या भावना तुला व्यक्त केल्या आहेत. त्याबरोबर ऊर्जाला आठवतं. ऊर्जा ही त्या चायवाल्या दादाला सांगत असते, गुड्डू, आजपासून तुझं एक गिऱ्हाईक मी वाढवलेलं आहे, त्यामुळे आज एक खारी एक्स्ट्रा. शौर्य, तुला हवी का रे एक खारी एक्स्ट्रा? तर शौर्य ऊर्जाला म्हणत होता, ऊर्जा आय लव्ह यू, माझं प्रेम आहे तुझ्यावर. त्याबरोबर इकडे आता शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा बरोबर बोललो ना मी? त्याबरोबर मग मात्र ऊर्जा गप्प बसलेली असते. तर शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा काहीतरी बोल. बरं, 1 मिनटं दादा, 2 चहा आणि खारीसुद्धा. त्याबरोबर आता लगेचच तो होकार देतो. त्यानंतर मग आता शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला सगळं कळतं आहे, पण तरीही ही गोष्ट तर बदलू शकत नाही ना की तू हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहेस. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा अगं पण. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज समजून घे ना मला काय म्हणायचं आहे. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा 1 मिनटं तू शांत हो आणि मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घे. हे बघ ऊर्जा, माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत खरंच. आणि मला माहिती आहे तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे ऊर्जा, खरंच आहे ना तुझंही माझ्यावर प्रेम? मग तरी हे सगळं का बोलतेस तू? बोल ना, काय चाललं आहे तुझ्या मनात ऊर्जा, मला ऐकायचं आहे. ऊर्जा, मला माहिती आहे तू प्रेम करतेस माझ्यावर, करतेस ना? ऊर्जा बोल, मला तुझ्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. ऊर्जा सध्या तरी काही बोलत नसते, कारण काय बोलावं हे तिला कळत नसतं ना. इतक्यात शौर्य हा अगदी वरती बघतो आणि मोठ्याने हसत म्हणतो, ऊर्जा आय लव्ह यू. त्यानंतर मग चहावाला येतो आणि त्या दोघांनाही चहा देतो. चहा देत आता तो त्या दोघांना सांगतो की तुम्हालाही आजची चहा माझ्यातर्फे आहे, एन्जॉय करा. त्यावेळी मग शौर्य आणि ऊर्जा चहा घ्यायला सुरुवात करतात. आता दोघंही चहा घेत असतात तर आता गुड्डू तिकडे येतो आणि तो चहावाला गुड्डू त्यांना सांगतो की तुम्ही दोघांनी ना कधीही वेगळे होऊ नका, तुम्ही दोघांनी असंच आयुष्यभर एकत्र राहा. तुम्ही आज एकत्र आलाय हे बघून मला खूप बरं वाटतंय, कारण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही दोघं एकत्र माझ्या टपरीवर यायला लागला ना तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने माझे गिऱ्हाईक वाढले तर त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला माझा नफाही वाढला. म्हणून म्हणतो तुम्ही दोघांनी कायम एकत्र राहा, कारण शेवटी म्हणतात ना, जिथे पॉझिटिव्हिटी असते तिथे गोष्टी चांगल्या आपोआप घडत जातात. म्हणून
त्याबरोबर मग आता लगेच शौर्य आणि ऊर्जा हे हसतात. त्यानंतर ते दोघंही आता चहा प्यायला सुरुवात करतात. दोघंही आता चहाकारी खात असतात. ऊर्जाच्या ओठांना थोडीशी खारी लागते. शौर्य तिला सांगतो, ऊर्जा तुझ्या ओठांना खारी आहे. पण आता ऊर्जाच्या एका हातात खारी असते, दुसऱ्या हातात कप असतो, त्यामुळे तिला काय ते व्यवस्थित करता येणार नसतं. त्याबरोबर शौर्य अलगद स्वतःच्या हाताने ऊर्जाच्या ओठांजवळ लागलेली खारी बाजूला करतो. ऊर्जाच्या ओठांना शौर्याने हात लावताच ऊर्जाही शौर्याकडे बघत असते आणि शौर्यही ऊर्जाकडे बघत असतो. दोघंही अगदी एकमेकांच्या नजरेत हरपून गेलेले असतात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात नितांत बुडालेलं या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतच असतं ना. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे शौर्य हा सुद्धा आपल्याला पुन्हा ऊर्जाबरोबर एकत्र येता आलं यामुळे खूप खुश असतो, मनात आनंदी असतो, त्याला आनंद खूप झालेला असतो. तर आता त्यानंतर शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, बरं ऊर्जा, मला तुला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची. इतक्यात त्या ठिकाणी गुड्डू येतो. गुड्डू ऊर्जा आणि शौर्याला म्हणतो, ताई दादा, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती कधी सांगितली नाही, पण आज सांगतो. नाही म्हणजे भीती वाटते हो, छोटा माणूस आहे ना मी, पण तरीही आज लहान तोंडी मोठा घास घेतोच. तुम्ही दोघांनी ना कधीही वेगळं होण्याचा विचार करूच नका. तुम्ही दोघांनी असंच कायम एकत्र राहा, नाही कारण ते तुम्हालाच महागात पडेल. बरं चला, एन्जॉय करा चहा खारी. एवढं बोलून तो तिकडनं जातो. त्यावेळी मग आता गुड्डू हा जे बोललेला असतो ते शौर्य आणि ऊर्जा दोघांनाही पटलेलं असतं. गुड्डू आता तिकडनं त्याला पुढे एका ठिकाणी चहा द्यायचा असतो, तिकडे चहा घेऊन जात असतो आणि जाताना तो ऊर्जा आणि शौर्याला म्हणतो, लक्षात ठेवा, आजची चहा खारी माझ्याकडनं, छान एन्जॉय करा काय, आणि जातो. त्याबरोबर मग आता तो तिकडनं गेल्यावर ऊर्जाला गुड्डूचे शब्द आठवतात. गुड्डूने सांगितले, तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करता, त्यामुळे तुम्ही दोघंही एकमेकांपासून वेगळं होण्याचा विचारच करू नका. तुम्हाला दोघांनाही ते महागात पडेल काय. आता ऊर्जा ही हे आठवत असते. त्याबरोबर ती शौर्याला म्हणते, शौर्य, अरे सगळं ठीक आहे, सगळं पटतंय रे मला, पण तरीही अजून एक गोष्ट राहतेच की. शौर्य, हे कसं बदलणार की तू हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहेस, सांग ना. मग मात्र शौर्य शांत होतो. तर नंतर शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. त्यावर ऊर्जा म्हणते, कोणती. त्यावर शौर्य तिला सांगत असतो, ऊर्जा, मी लग्न नाही करत आहे अर्पिताबरोबर. त्यावर हे ऐकून ऊर्जा शौर्याकडे बघतच राहते. त्यानंतर कुमुदिनी आजी ही पूर्वाकडे घरी आलेली असते आणि ती पूर्वाला सांगत असते, पूर्वा, अगं शौर्यपेक्षा उत्तम जोडीदार ऊर्जाला मिळणे शक्य नाही. तुला का कळत नाही आहे? प्लीज विचार कर पूर्वा, विचार कर. असं वेड्यासारखं नको गं वागूस पूर्वा. त्यावेळी मग मात्र पूर्वा निरुत्तर असते. तर दुसऱ्या बाजूला शौर्याला ऊर्जा म्हणते, सांग ना शौर्य, तू हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहेस, हे तर बदलू शकत नाही ना. मग काय करायचं. त्यावर मग मात्र शौर्य काहीच बोलत नसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.